आणि बातमी मुंबईमधून आहे। पाणी शिरल्यानं बंद असलेले आचार्य यात्रे चौक मेट्रो स्टेशन हे सेवेमध्ये दाखल झाले। आता मेट्रो स्थानक स्वच्छ करून पुन्हा एकदा सेवा सुरू करण्यात आली आहे आणि भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्यानं ही सेवा प्रभावित झालेली होती। आता हे स्थानक पुन्हा सुरू झालंय। 26 तारखेला मुंबईत पडलेल्या पावसामुळे ज्या स्थानकावरती सगळ्यात जास्त पाणी साचलेलं होतं, चिखल आलेला होता, त्या भूमिगत मेट्रोचं आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानक पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। हे स्थानक 26 तारखेपासून पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं होतं, मात्र आता आपण पाहतोय की भूमिगत मेट्रोच्या त्या स्थानकामध्ये आता आपण आहोत, जे स्थानक पूर्णपणे चिखलाच्या साम्राज्यामुळे बंद ठेवण्यात आलेलं होतं। या बाजूच्या पावऱ्यांवरती सुद्धा पावसाचं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे होतं ते पाहायला मिळालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आणि गाळ साचल्यानंतर हे स्थानक पुन्हा एकदा बंद करण्यात आलं आणि वरळीपासून पुढच्या JVLR पर्यंतचा जो काही प्रवास आहे तोच फक्त प्रवाशांना सुरू ठेवण्यात आला। मात्र आता हे स्थानक पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे। ज्या स्थानकावरती गाळ त्याचबरोबर चिखल आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं ते वरळीतलं शेवटचं स्थानक असणारं आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानक जे बंद ठेवण्यात आलेलं होतं ते कालपासून सुरू झाल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन कमलेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।